महाराष्ट्र विधानसभा 2024ची भाजपतर्फे पहिली यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे. 99 लोकांची ही संपूर्ण यादी आहे आणि आता ही यादी बाहेर आल्याच्या नंतर काही खुशी काही गम असं थोडंसं वातावरण आहे. कारण अर्थातच प्रत्येकच विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि आता कुणाला तरी एकाला तिकीट मिळालंय. बाकी मात्र कुठेतरी थोडंसं नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय. माझ्याबरोबर आत्ता श्रीनाथ भिमाले आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक होते. गेल्या वर्षभर दीड वर्षापासून खरं तर ते या सगळ्यासाठी तयारी सुद्धा करत होते आणि त्यांना कुठेतरी विश्वास होता की पक्ष आपल्याला उमेदवारी देईल. मात्र आता त्यांची उमेदवारी नाकारून पुन्हा एकदा विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी जी आहे ती देण्यात आली आहे. माझ्याबरोबर श्रीनाथ भिमाले आहेत. काय सांगाल दादा, उमेदवारी नाकारण्यात आली, पहिली भावना काय आहे? ही यादी बाहेर आल्यानंतर काय वाटलं? मला वाटलं होतं की ह्यावेळी मला उमेदवारी मिळेल. मला एक वर्ष सव्वा वर्षापासून मी प्लॅनिंग करतोय. माझ्या वरिष्ठांच्या कानावर सुद्धा घातलं होतं. 15 वर्षापासून मागणी करत होतो, पण ह्या वर्षी मी प्लॅनिंग करून मग नेत्यांच्या कानावर घालून मला वाटतं की ह्या मतदारसंघात फिरलो होतो आणि राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, महानगरपालिकेची सगळी केलेली कामं मी नागरिकांना घेऊन पोचलो. जवळजवळ हा पूर्ण मतदारसंघ, ह्या मतदारसंघामध्ये 2 राऊंड माझे झालेत. रिक्षावाले असतील, लाडकी बहीण योजना असेल, अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त असेल किंवा विविध कार्यक्रमातून मी नागरिकांना पोचलो होतो. मला विश्वास पण होता आणि खात्री होती की 15 वर्ष सातत्याने एखाद्या उमेदवारी दिल्यानंतर मला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. पण आज उमेदवारी न मिळाल्यामुळे मी नाराज आहे. माझे कार्यकर्ते नाराज आहेत, माझे नागरिक नाराज आहेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये माझी जी भूमिका असणार आहे, मी नागरिकांशी चर्चा करून माझ्या कार्याचं मी ठरवणार आहे. उमेदवारी का नाकारली असेल, काय वाटतं तुम्हाला? बघा, वरिष्ठांनी निर्णय केला आहे. भारतीय जनता पार्टी नॅशनल पार्टी आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी सातत्याने, माझं म्हणणंच होतं की तुम्ही 15 वर्ष एकाला उमेदवारी दिलेली आहे, आता मला द्या उमेदवारी. तरुण चेहरा आहे, विजन आहे, या मतदारसंघात काही कामं करायची आहेत आणि ह्या आशाने मी, आणि मला वाटतं सर्व कामं घेऊन जायची ताकद माझ्याकडे आहे. वेगवेगळ्या प्रकारे मला वाटतं मी नागरिकांवर पोचलो होतो आणि भारतीय जनता पार्टीच केंद्राचं असेल, मोदी साहेब असेल, देवेंजींचे कामं असतील, महापालिकेचे कामं घेऊन गेलो होतो. वर्षभर त्यासाठी मी कष्ट केले होते. पण नक्की या आज मी दुःखी आहे आणि नक्कीच 2 दिवसामध्ये मी मगाशी सांगितलं की लढणार आणि जिंकणार ही भूमिका माझ्याकडे आहे. मी लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा कार्यकर्ता नाही. जी पण माझी भूमिका असणार आहे या 2 दिवसात स्पष्ट करणार नागरिकांशी करून. भाजप ही नेहमीच अशी पार्टी राहिली आहे ज्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिलेल्या आहेत. मात्र आधीच 3 टर्म आमदार असलेल्या चेहऱ्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आणि तुम्हाला मात्र, तुम्ही सुद्धा 4 वेळा नगरसेवक होतात, सभागृह नेते होतात. तुमची कारकीर्द इतकी मोठी असताना सुद्धा नाकारण्यात आलं, त्यामुळे काय म्हणजे नेमकी कारणं काय वाटतात यामागची? मला तेच कळत नाहीये की सातत्याने एका आपण 15 वर्ष दिल्यानंतर चेंज करायला पाहिजे होता आणि मला वाटतं की माझ्याकडे व्हिजन होतं आणि मी वरिष्ठांच्या कानावर घालूनच काम केलं. कुठले काम परस्पर केलं नाही. वेगवेगळे अजेंडा असेल, नागरिकांना पोचणं असेल, तळागाळात झोपडीच्या कार्यक्रमापर्यंत पोचण्याचा मी प्लॅन केला होता. शेवटी मला वाटतं वरिष्ठांनी जो निर्णय केला आहे हा त्यांचा निर्णय, त्या निर्णयाला त्यांचा अधिकार आहे. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून गेले 20 वर्ष केलं म्हणून मला नक्कीच दुःख झालं आहे आणि मी नाराज आहे. आणि मी, माझे नागरिकांचे मला फोन येतात आहे की भिमाले साहेब, आपल्याला उमेदवारी मिळाली नाही आहे, मला वाटतं तुम्ही काहीतरी निर्णय करा. कार्यकर्तेसुद्धा मला सांगतात काहीतरी तुम्ही निर्णय करा. पण शेवटी कार्यकर्त्यांना बसून 2 दिवसामध्ये माझी जी ठोस भूमिका आहे, लढायचं आहे किंवा जो निर्णय करायचा आहे तो मी 2 दिवसामध्ये करणार आहे. तुमच्या विरोधात कुठेतरी लॉबिंग झालं वगैरे असं वाटतंय पक्षात? नाही, भारतीय जनता पार्टी खूप मोठी पार्टी आहे. नेत्यांना व्हिजन असतं, त्यांना माहीत असतं कोण कार्यकर्ता काम करतं, त्यांना माहीत असतं. हा तर त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकारावर मला काय म्हणायचं नाही आहे. मला मिळालं नाही आहे, माझे कार्यकर्ते, माझे मतदार हे नाराज आहेत. दादा, आत्ताच आम्ही माधुरीताईंशी सुद्धा बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जुने संबंध आहेत, ते मला मोठ्या मनाने या सगळ्यामध्ये मदत करतील. तर काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही म्हणताय की मी 2 दिवसात निर्णय देणार आहे वगैरे. काय करा, त्या आमदार आहेत, आम्ही पार्टीत एकत्र काम करतो, त्यांना अधिकार आहे सांगायचा. मी पण नगरसेवक आहे, भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे. मला माझा अधिकार, माझ्या कार्यकर्त्यांची मन असतील, माझ्या नागरिकांचं मन असेल, तो निर्णय करायचा मला अधिकार आहे. आणि मला वाटतं 2 दिवसामध्ये सगळ्यांच्या भावना मी लक्षात घेईल. मला काय विचार करायचा आहे, जी माझी टॅगलाईन आहे किंवा मी जे विकास कामं केलीत तर ते करू शकतो का, त्याच्यावर निर्णय करून मी नक्की 2 दिवसामध्ये प्रेसमध्ये सगळ्यांसमोर सांगणार आहे. भाजप हा असा पक्ष आहे जिकडे पक्षाचा निर्णय हा अंतिम समजला जातो. म्हणजे कधीही नाराज असतील तरी सुद्धा ते नाराजी बाजूला सारून मग जे कोणी उमेदवार देतील त्यांच्याशी त्यांचं काम करतात, नेहमीच पाठिंबा दर्शवतात. तर तुम्ही या सगळ्यामध्ये नाराजी मात्र उघडपणे आता व्यक्त करताय, तर काही वेगळा निर्णय घ्यायचा विचारात? नाराजी तर आहेच ना. तिकीट नाही मिळाल्यामुळे नाराज झालेलंच आहे. एवढे कष्ट करून जर मिळत नसेल तर हा दुःख पण आहे, नाराज पण आहे. माझे कार्यकर्ते गेले 1.5 वर्ष काम करतात ते, माझ्या नागरिक माझ्यावर विश्वास ठेवतात ते. ज्या मतदारांपर्यंत मी पोचलो होतो त्या मतदारांना सुद्धा आशा होती. मग ह्या सगळ्या विषयाचा जो विषय आहे हा चर्चा करून
2 दिवसात नक्की माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे. महामंडळ तुम्हाला देण्यात आलं, काय वाटतं तुमचं हे कुठेतरी बंड होईल आणि ते थंड करण्यासाठी देण्यात आलं असं वाटतं? मी त्या टी व्हीवर सांगितलं, जे महामंडळ दिलं त्याला ना गॅजेट होतं, त्याला सही होती, कोणी आम्हाला फोन करून सांगितलं होतं, कोणीतरी ती मला वाटतं मंत्रालयातून प्रसिद्ध केली होती. जर ती गॅजेट झालं असतं तर माझ्या नेत्यांनी फोन केला असता, तुझी वर्णी लागली आहे, तुला सर्टिफिकेट मिळालं असतं. तसं काहीच नाही. मला वाटतं ह्या राजकारणामध्ये ह्या घडामोडी घडत असतात. कुठलं पद वगैरे काही नाही. मी मागेही म्हटलं, मी विधिमंडळाची मागणी केली, महामंडळाची केली नाही. मला आमदारकी लढायची होती. आजही माझी स्पष्ट भूमिका आहे. मी नक्की दुःखी आहे. मला वाटतं की पुढच्या काळामध्ये मला जो निर्णय करायचा 2 दिवसांनी मी करणार आहे. बरं, मग महामंडळाचं तुम्हाला जर ऑफिशियली काही फोन किंवा तुम्ही म्हणता गॅजेट वगैरे असं काही आलं तर मग स्वीकारणार? नाही, मला आता उमेदवारीच न मिळाल्यामुळे मी नाराज आहे. तर गॅजेट किंवा महामंडळ ही मागणीच नाही आहे माझी. हा एक वेगळा भाग आहे. मला लढायचं आहे. लढायला न मिळाल्यामुळे मी नाराज आहे. पुढं काय भूमिका करायची ह्याच्यावर मी निर्णय करणार. कुणाकुणाशी बोलणार आता या सगळ्यामध्ये? हो ना, माझे मतदार मायबाप, ज्या जनतेने मला गेल्या ह्या भागात 20 वर्ष निवडून दिलं, ते मतदारसंघातले अनेक मला वाटतं मंडळं असतील, संस्था असतील, ज्येष्ठ नागरिक आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, परिवार माझा मोठा आहे, ह्या सगळ्यांची चर्चा करणार आहे. मला वाटतं माझे पत्रकार मित्र आहेत, सर्वजण आहेत, त्यांचं मत घेणार आहे आणि त्यांचं जे मत असणार आहे त्याच्यावर माझा निर्णय असणार आहे. तुम्ही नेहमी म्हणता की मी लढणारा नेता आहे, आता कुठेतरी लढायलाच मिळत नाहीये कारण उमेदवारी दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आली आहे, तर मग काय तुम्ही वेगळा विचार करू शकता? मी लढणारच आहे. मी कार्यकर्ता हा लढणारा असतो, त्याला कुठलं पद लागत नाही. पद नसलं तर लढतो. त्यामुळे भूमिका काय घ्यायची, त्यावेळीची जी भूमिका. लढणारा म्हणजे माझं अभियान, माझं टार्गेट, मला नागरिक म्हणून जायचं आहे, विकास कामं करायचे, हे माझं काम आहेच ना. लढणारा म्हणजे मी रडणारा नाही, लढणार आहे. त्याच्यामुळे जो निर्णय होईल लढून आणि लोकांना सांगूनच निर्णय करणार. बरं, तुम्ही म्हटलात की मी अनेकांशी चर्चा करून हा सगळा निर्णय घेणार आहे. चर्चेतून जर काही पक्षांतराचा वगैरे निर्णय झाला तर तसा निर्णय घेऊ शकतो? त्यावेळी तुम्हाला परत प्रेसला बोलवलं ना मी, तेव्हा सांगेल ना, माझा जो निर्णय होईल तेव्हा तुम्हाला बोलवेल, प्रेसची चर्चा करेल आणि खुलेआम सांगणार आहे. त्यामुळे काय असं बिहाइंड द कर्टन काही नाही. जे होईल, जे मला वाटेल, माझे कार्यकर्ते, माझे नागरिक जे म्हणतील तोच निर्णय मी घेणार आहे. माझ्याबरोबर श्रीनाथ भीमाले होते. 2 दिवसांनंतर माझ्या सगळ्या मित्रपरिवार असेल, कार्यकर्ते, मतदार यांच्याशी ठरवून मी जो काही निर्णय असेल तो निर्णय घेईल असं म्हटलं आहे त्यांनी. त्यामुळे आता या पर्वती विधानसभेतून खरं तर इच्छुकांच्या रांगा खूप मोठ्या आहेत. अजून महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा डिक्लेअर व्हायचा आहे. त्यामुळे जर असा काही निर्णय झाला वेगळ्या पक्षातून लढण्याचा, अपक्ष लढण्याचा, किंवा मग आता हे जे काही बंड इथून होणार आहे याचा सगळ्याचा फटका भाजपला खरं तर बसणार का, की मग खरं तर हे असा कुठलाही निर्णय न घेता आत्ताच्या ज्या विद्यमान आमदार आहेत ज्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार आहे त्यांना कुठेतरी पाठिंबा देताना दिसतील का, हे खरं तर आता सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थात 2 दिवसात त्यांचा निर्णय सांगू असं ते म्हणालेले आहे. त्यामुळे 2 दिवसांनंतर श्रीनाथ भीमाले यांचा निर्णय काय होतो या सगळ्यावरती आता इथली पर्वती मतदारसंघाची जी काही समीकरणं आहेत ती ठरणार आहेत. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.